नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मानव जीवनात आपण देवाला शोधत असतो, मंदिरात, मूर्तीमध्ये, विधींमध्ये. पण खरा प्रश्न असा आहे की आपण देवाला ओळखतो का? आपण जे पाहतो, जे पूजतो ते खरोखर देव आहे की फक्त त्याचं प्रतीक आहे? संतांनी नेहमीच आपल्याला या प्रश्नांचा विचार करायला लावला आहे. आपण मातीची मूर्ती बनवतो, दगडाला देव मानतो, धातूच्या प्रतिमेला पूजतो. पण त्या वस्तूंमध्ये देव असतो का, की देव काहीतरी वेगळाच आहे? हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आपण फक्त बाह्य स्वरूपात अडकलो तर खऱ्या भक्तीचा अर्थ कधीच समजणार नाही. भक्ती म्हणजे मूर्ती नव्हे तर भावना आहे. देव म्हणजे आकार नव्हे तर अनुभव आहे. जेव्हा माणूस हे समजतो तेव्हा त्याची पूजा बदलते. ती बाह्य नसून अंतर्मुख होते. या अभंगामध्ये एक अत्यंत गूढ आणि खोल सत्य सांगितलं आहे. आपण जे पूजतो ते वस्तू नसून त्यामागचा देव आहे आणि शेवटी आपण स्वतःही त्या देवाशी एकरूप होऊ शकतो. अभंग 262. केला मातीचा पशलुपती, परी मातीसी काय हमंती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. 1. या ओळीत संत अत्यंत साध्या उदाहरणातून एक मोठं तत्वज्ञान सांगतात. आपण मातीपासून शिवाची मूर्ती तयार करतो आणि त्याची पूजा करतो, पण ती मूर्ती शेवटी मातीच असते. त्या मातीला शिव म्हणणं हे फक्त आपल्या भावनेमुळे असतं. वस्तुतः ती मातीच राहते. शिवपूजा शिवासी पावे याचा अर्थ असा की आपण जेव्हा त्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा ती पूजा मूर्तीला न जाता थेट शिवाला पोहोचते. म्हणजे मूर्ती ही फक्त माध्यम आहे, अंतिम ध्येय नाही. माती माती माझी सामावे, शेवटी ती मूर्ती पुन्हा मातीमध्ये विलीन होते. म्हणजेच आपण ज्या वस्तूला देव मानतो ती वस्तू नश्वर आहे, पण देव नश्वर नाही. ही ओळ आपल्याला शिकवते की आपण बाह्य रूपावर अडकू नये. मूर्ती, प्रतिमा या आपल्या श्रद्धेचं प्रतीक आहेत, पण त्या देव नाहीत. देव हा आपल्या भावनेत आहे. जेव्हा आपण मनापासून पूजा करतो तेव्हा ती देवापर्यंत पोहोचते. पण जर आपण फक्त मूर्तीला देव समजून थांबलो तर आपण खऱ्या अर्थानं भक्ती समजून घेतलेली नाही. 2. तैसे पूजिती आह्या संत, पूजा घेतो भगवंत, आह्या किंकर संतांचे दास, संत पदवी नको आह्यांचं. या ओळीत संतांनी अत्यंत गहन आणि नम्रतेचा संदेश दिला आहे. समाजात संतांना खूप मान दिला जातो. लोक त्यांची पूजा करतात, त्यांना वंदन करतात, त्यांच्याकडे आशा आणि श्रद्धेने पाहतात. पण संत स्वतःला कधीच देव मानत नाहीत. ते स्पष्ट सांगतात, पूजा घेतो भगवंत. म्हणजे लोक आमच्याकडे जी पूजा करतात ते प्रत्यक्षात देवाकडेच पोहोचते. संत हे माध्यम असतात, ध्येय नाहीत. ते देवाकडे नेणारे मार्गदर्शक असतात. पण अनेकदा लोक संतांनाच अंतिम मानतात आणि त्यांच्यावरच अडकून राहतात. हीच चूक संत दाखवतात. ते स्वतःला किंकर म्हणजे सेवक म्हणतात. संतांचे दास म्हणजे ते स्वतःला इतर संतांच्याही सेवेत समजतात. ही नम्रतेची सर्वोच्च पातळी आहे. आजच्या काळात आपण अनेक व्यक्तींना गुरु, बाबा किंवा संत मानतो. काही वेळा आपण त्यांना इतकं मोठं करतो की देवापेक्षा त्यांनाच जास्त महत्त्व देतो. पण ही ओळ आपल्याला जाग करते. कोणताही संत, गुरु किंवा महात्मा हा देव नाही. तो फक्त देवाकडे नेणारा मार्ग आहे. संत पदवी नको आह्यांचं. खरा संत कधीच स्वतःला मोठं म्हणत नाही. तो नेहमी स्वतःला लहान समजतो, कारण त्याला माहीत असतं की सर्व काही देवाचंच आहे. ही ओळ आपल्याला शिकवते की अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. या ओळीचा मुख्य अर्थ असा आहे की आपण व्यक्तिपूजेमध्ये अडकू नये. आपण संतांचा आदर करावा, पण त्यांच्या मार्फत देवाकडे जावं. संत हे दीपस्तंभ आहेत, पण प्रकाश देवाचा आहे. 3. केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नव्हे विष्णू, विष्णू पूजा विष्णूसी अर्पे, पाषाण राहे पाषाण रूपे. या ओळीत संतांनी दगडाच्या उदाहरणातून एक अत्यंत स्पष्ट सत्य सांगितलं आहे. आपण दगडाची मूर्ती तयार करतो आणि त्याला विष्णू म्हणतो. आपण त्याची पूजा करतो, त्याला फुले वाहतो, त्याच्या समोर नमस्कार करतो. पण त्या दगडामध्ये खरोखर विष्णू आहे का? संत सांगतात, परी पाषाण नव्हे विष्णू, म्हणजे दगड हा विष्णू नाही. मग पूजा कोणाला जाते? विष्णू पूजा विष्णूसी अर्पे. पूजा दगडाला नाही तर विष्णूला पोहोचते. याचा अर्थ असा
की मूर्ती ही फक्त एक माध्यम आहे. ती आपल्याला एकाग्र होण्यासाठी मदत करते, पण तीच अंतिम सत्य नाही. पाषाण राहे पाषाण रूपे, दगड हा दगडच राहतो, त्याचं स्वरूप बदलत नाही. बदलते ती आपली भावना. आपण त्यात देव पाहतो म्हणून तो आपल्यासाठी देव बनतो. ही ओळ आपल्याला एक अत्यंत महत्वाची गोष्ट शिकवते. देव हा वस्तूंमध्ये नसतो, तो आपल्या श्रद्धेत असतो. जर श्रद्धा असेल तर दगडातही देव दिसतो, पण जर श्रद्धा नसेल तर मंदिरातही देव दिसत नाही. आज अनेक लोक मूर्तीपूजेला अंतिम मानतात, पण संत सांगतात की मूर्ती ही साधन नाही, साध्य नाही. आपण त्या माध्यमातून देवाला पोहोचायचं आहे. ही ओळ आपल्याला अंतर्मुख करते. आपण विचार करायला लागतो, आपण दगडाची पूजा करतो की देवाची? आपली भक्ती खरी आहे का की फक्त परंपरेचा भाग आहे? 3. केली काशाची जगदंबा, परी कासे नव्हे आंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे राहे कासेपणे. या ओळीत संतांनी धातूपासून बनवलेल्या मूर्तीचं उदाहरण दिलं आहे. आपण कांस धातू पासून देवीची मूर्ती बनवतो आणि तिला जगदंबा म्हणतो, पण संत स्पष्ट सांगतात कासे नव्हे आंबा, म्हणजे ती धातूची मूर्ती आंबा नाही. पूजा आंबेची आंबेला घेणे. आपण जी पूजा करतो ती त्या धातूला नाही तर आंबेला पोहोचते. म्हणजेच मूर्ती ही फक्त प्रतीक आहे, ती आपल्याला देवाची आठवण करून देते. कासे रहे कासेपणे. धातू हा धातूच राहतो, त्याचं मूळ स्वरूप बदलत नाही, पण आपली श्रद्धा त्याला वेगळं महत्व देते. ही ओळ आपल्याला सांगते की देवाला आपण बाह्य रूपात मर्यादित करू नये. देव हा कोणत्याही वस्तूमध्ये अडकलेला नाही, तो सर्वत्र आहे. आपण अनेकदा मूर्तीला इतकं महत्व देतो की तिच्या मागचं तत्व विसरतो. आपण विधीमध्ये अडकतो पण भावनेला विसरतो. संत आपल्याला सांगतात भावना महत्वाची आहे, वस्तू नाही. ही ओळ आपल्याला अंतर्मुख करते. आपण विचार करायला लागतो, आपण धातूची पूजा करतो की देवाची? आपली भक्ती खरी आहे का? 5. ब्रह्मानंद पूर्ण माझी, तुका म्हणे केली कांजी. ज्याची पूजा त्यानेची घेणे, आहे पाषाण रूप राहणे. या ओळीत संत अंतिम सत्य सांगतात. ब्रह्मानंद पूर्ण माझी. संपूर्ण विश्व ब्रह्मानंदाने भरलेलं आहे. देव सर्वत्र आहे, तो प्रत्येक कणात आहे. पण तुका म्हणे केली कांजी. आपण मात्र अज्ञानामुळे गोंधळ करून ठेवला आहे. आपण बाह्य गोष्टींमध्ये अडकलो आहोत. मूर्ती, विधी, परंपरा यामध्ये गुंतलो आहोत, पण खरा अर्थ समजून घेतलेला नाही. ज्याची पूजा त्यानेची घेणे. आपण ज्या देवाची पूजा करतो ती त्याच देवाकडे पोहोचते, पण आपण त्या माध्यमालाच अंतिम मानतो. ही आपली चूक आहे. आहे पाषाण रूप राहणे. आपण स्वतःही जड झालो आहोत. आपले मन बंद झालं आहे. आपण विचार करत नाही, फक्त परंपरा पाळतो. ही ओळ आपल्याला जाग करते. ती आपल्याला सांगते जागे व्हा, देवाला समजा, फक्त पूजा करू नका, अनुभव घ्या. ही ओळ अत्यंत गूढ आहे. ती आपल्याला सांगते की खरा देव बाहेर नाही, तो आपल्या आत आहे, पण आपण त्याला ओळखत नाही. शिकवण. या अभंगातून आपल्याला एक अत्यंत महत्वाची शिकवण मिळते. देव हा मूर्तीमध्ये नसून आपल्या भावनेत आहे. मूर्ती, प्रतिमा, विधी हे सर्व फक्त माध्यम आहेत. त्यांचा उपयोग आपल्याला एकाग्रता मिळवण्यासाठी होतो, पण ते अंतिम सत्य नाहीत. आज आपण बाह्य पूजा करतो पण अंतर्मुख होत नाही. आपण देवाला बाहेर शोधतो पण तो आपल्या आत आहे हे विसरतो. संत आपल्याला सांगतात की खरी भक्ती म्हणजे अंतर्मनातील शुद्ध भावना. आपण जे काही करतो, पूजा, जप, ध्यान, ते मनापासून केलं पाहिजे. कारण देवाला बाह्य गोष्टींची गरज नाही, त्याला आपल्या प्रेमाची गरज आहे. आपण आयुष्यात अनेक वेळा देवाला शोधतो, संकटात, दुःखात, एकटेपणात, पण खरा देव कधीच आपल्यापासून दूर नसतो. तो नेहमी आपल्या आत असतो, आपल्या श्वासात असतो, आपल्या भावनेत असतो. या अभंगातून एक सुंदर सत्य समोर येतं. आपण जे पूजतो ते वस्तू नसून त्या मागचा देव आहे. आणि जेव्हा आपण हे समजतो तेव्हा आपली भक्ती बदलते. मूर्तीसमोर उभं राहणं सोपं आहे, पण मनात देव निर्माण करणं कठीण आहे. पण जेव्हा आपण ते करतो तेव्हा जीवन बदलतं. म्हणूनच बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्मनाला महत्व द्या. देवाला बाहेर शोधू नका, तो तुमच्यातच आहे. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.